लाईनअप म्हणजे पेठ गावाची आणि पेठ तालुक्याची, मी म्हणेल या तालुक्याची आणि या जिल्ह्याची शिस्त आहे. आणि पेठ टीम सध्या लाईनअपमध्ये मैदानामध्ये दाखल झाले. एखादे टीम लाईनअप करून जेव्हा मैदानामध्ये दाखल होते तेव्हा क्रिकेटची शिस्त त्या गावाची दिसून येते. कारण की त्या गावाची आणि त्या नावाची टी शर्ट त्यांच्या अंगावरती परिधान केलेली असते. आपण क्रिकेटचे वेडे आहोत, आम्ही क्रिकेट जगतो आणि खेळतो देखील, आणि हीच शिस्त या लाईनअपमधून दिसून येते. पेठ संघ सध्या दाखल झालाय शिस्तीमध्ये लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूने दोन्ही बॅटर येतील, अर्थातच कुरळप संघाचे. येस, ज्या बाईक्स आहेत, कार्स आहेत, त्या थोड्याच वेळामध्ये आपण काढून घेतल्या तर बरं होतील आणि तदनंतर मॅचला होईल सुरुवात. ओम साई एमटीसी दृश्य तुम्ही पाहताय. संपूर्ण पेठ टीम जे निर्णय आहेत ते विचारून घेत आहेत अंपायर सोबत. आणि चांगली गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या मॅचसाठी उतरता तेव्हा त्या ग्राउंडचे, त्या विभागाचे, त्या स्पर्धेचे नियम काय आहेत हे विचारून मॅच सुरू करणं. आणि पेठ संघ आपण पाहिलं तर एक प्रभाव असतो, एक पहिला छाप असते, आणि ती पहिली छाप तुमची कशी पडते त्यावरती आपण पाहिलं तर दिवसभराचा खेळ अवलंबून असतो. संपूर्ण टीम किटमध्ये, टी शर्टमध्ये, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर लाईनअपमध्ये. तदनंतर आपण पाहिलं तर आता ज्या बाईक्स आलेल्या आहेत त्या बाईक्स आतमध्ये लावू नका प्लीज. चिंचेचे जे झाड आहे त्याच्या खाली बाईक्स लावूच नका, कारण की तिथे धावा आहेत, चौकार आहे, तिथे धावा अडल्या जातात. ज्या गाड्या आहेत त्या बाहेर लावून घ्या प्लीज. चिंचेच्या झाडाखाली ज्या गाड्या आहेत त्या प्लीज काढायच्या आहेत बाईक्स. सन्माननीय दमदार आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या नावानं खेळवली जाणारी स्पर्धा आमदार चषक 2024, आमदार चषक 2024. काल आपण पाहिलं तर आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ कालच्या दिवसामध्ये उपस्थित राहिले. त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर कालच्या सोहळ्याची सुरुवात झाली. नारळ वाढवला गेला कालच्या दिवसामध्ये. आदरणीय विराजी नाईक साहेब दादा कालच्या दिवसामध्ये दादा देखील उपस्थित राहिलेत. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर काल सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. रणधीजी नाईक पापा कालच्या दिवसामध्ये ते देखील उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहिलं तर कालच्या सोहळ्याची सुरुवात आपण केली. सध्या बॅनर सध्या आपण पाहिलं तर कटआउट दाखवला जातोय. आदरणीय सन्माननीय दमदार आमदार, लोकप्रिय आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांचा कटआउट सध्या दाखवला जातो, जो चर्चेत राहिला. आणि अगदी त्या कटआउटच्या खाली तुम्ही पाहिलं तर अगदी लिहिलेलं आहे, कहो दिल से भाऊ फिर से. अशा पद्धतीने हा कटआउट आहे. कुरळप टीम एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये अजूनही आलेला नाहीये मित्रांनो. दोन्ही टीमचे 12th मॅन आलेले आहेत. कुरळप संघ एक एक्स्ट्रा प्लेयर प्लीज पाठवा. स्ट्राइकला पार्थ, नॉन स्ट्राइकिंग एंडला मिस्टर सुनील.
ही पेअर कुरळप संघाकडून मैदानामध्ये दाखल झाले. आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी दाखल झालेत मिस्टर मनोज पेट टीम कडून. अंपायर संपूर्ण शहानिशा खेळतात. ऑल दी बेस्ट अंपायर या मॅच साठी, स्पर्धेसाठी, आणि ऑल दी बेस्ट बोथ दी टीम. टाळ्या वाजवून एकदा शुभेच्छा देऊयात. 3, 2, 1 ओजा सुरू. गणपती बाप्पा. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन ड्राइव्ह केलाय. पॉइंटचा खेळाडू फेकी. वॉड थ्रो अप्रतिम फेकी केली आहे आणि तोपर्यंत बॅट ड्रॅग केली. अंपायरने सांगितलं लेग अंपायर कॉल येतोय. बॅट ड्रॅग केली. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला जातोय. संतोष डोकरे सर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये. ऍज अ मेन अंपायर वैभव नलवडे सर, कोल्हापूर क्रिकेट असोसिएशन क्वालिफाईड अंपायर. आणि या स्पर्धेसाठी कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं अप्रतिम अंपायरिंग, अप्रतिम. यावेळी मात्र मॅचला सुरुवात झाली. 9:55 पहिला चेंडू आज मैदानामध्ये टाकण्यात आला. शुभमुहूर्त आमच्यासाठी कोणताच नाहीये. जिथून आम्ही सुरुवात करतो तो आमच्यासाठी शुभमुहूर्त आहे. पहिला चेंडूचा ड्राइव्ह केला. पुश करो खुश रहो. आणि पार्थनं पहिलीच धाव इथे कंप्लीट केली. कव्हरचा खेळाडू खूप चतुर होता, ज्याने चेंडू गॅदर केला. लगेच रॉकेट थ्रो. अशी झाली मॅचला सुरुवात. मिस्टर सुनील ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्ले ज्याला म्हटलं जातं. पहिला चेंडूवरती 1 धाव कंप्लीट केली. दुसरा चेंडू स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न दुसऱ्या चेंडूवरती राहिला मिस्टर सुनील यांचा. स्विच हिट दुधारी तलवार, कारण की पहिला चेंडू ते फेस करतात. पहिल्या चेंडूवरती बॅट स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर आपण पाहिलं तर निर्धाव जातोय, डॉट जातोय. बॅकफुटला जाऊन यावेळी मात्र पंच करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. वेगानं पोहोचत नाहीयेत. 1 बाउन्स चेंडू येण्याचा प्रयत्न करतात. मिस्टर सुनील यांची 1 धाव इथे कंप्लीट झाली आहे आणि एकाच धावेत समाधान मानलं जात आहे. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला होता. दुसऱ्या चेंडूवरती बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. बॉल बॅक ड्राइव्ह हा फटका त्यांनी खेळला. पहिले 1 धाव पळवून घेतली, तदनंतर डॉट बॉल, तदनंतर आणखीन 1 धाव. तब्बल 3 चेंडूचा खेळ यावेळी मात्र झालेला आहे आणि धाव संख्या 2 या आकड्यावरती. 2 धाव संख्या. मनोजना सध्या दाखवलं जातं. मनोज ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण बदलतोय, क्षेत्ररक्षण सजवतोय. संपूर्ण आपण पाहिलं तर अगदी बॉल बॅक ड्राइव्ह जो लॉंग ऑनला होता त्याला थोडंसं सरकवलं जात आहे. गती परिवर्तन, शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू वेगानं जातोय. खेळाडू पोहोचण्याचा प्रयत्न. कार्पेटला आग लावत अडवला जातोय चेंडू. अप्रतिम फिल्डिंग एफर्ट्स मिड विकेट रिजन. मनोजने या आधी चेंडू टाकण्याआधी लॉंगॉनचा खेळाडू काव कॉर्नरला ढकलला, कारण की त्याच्या मनसुबे जे होते ते हाफ ट्रॅकर चेंडू टाकण्याचे होते आणि हाफ ट्रॅकरला सातत्याने शॉर्ट टर्म पूल खेळतानाच पाहतो. म्हणजेच काय, जसं क्षेत्ररक्षण सजवलंय तशीच गोलंदाजी मनोजची चालू आहे. 4 धावा. स्क्वेअर कट सुरेख फटका. वॉट अ कॅच. कव्हर रिजन मध्ये अप्रतिम कॅच पकडली आहे बंटी मधने. वॉट अ कॅच. अप्रतिम कॅच बंटीनं पकडले कव्हर रिजन मध्ये. हात स्ट्रेच केले, बोटांचा पिसारा केला, चेंडू अडकला गेला आणि पहिला फलंदाज विकेट येते. पहिला गडी गारद होतोय आणि पद्धतीने यष्ट्यांच्या मागून दडपण टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या फक्त 7 या आकड्यावरती आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचं युद्ध संपलंय. 2 षटकांचं आतापर्यंत सांगता झाली आहे आणि आफ्टर 2 ओव्हर कुरळप संघ 7 लॉस ऑफ दी 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. विकेट कीपर इम्पॉर्टंट ठरला या ओव्हर मध्ये, कारण की विकेट कीपर क्लोज असल्यामुळे फलंदाजाला पुढे निघताच आलं नाहीये. डान्सिंग डाऊन द विकेट. 2 षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या 7 या आकड्यावरती. 7.
सईद ढगे गोलंदाजीसाठी. पेठ संघाचा हँडसम बॉय म्हणजे सईद ढगे गोलंदाजीसाठी दाखल झालाय सध्या. ओव्हर क्रमांक 3 किरण आहे. कुरब संघासाठी एक महत्वाचा बॅटर, एक इम्पॉर्टंट अष्टपैलू खेळाडू किरण. सिंगल डबलने देखील या मॅच इथे 40 धावा देखील खूप आहेत, या मैदानाचं वैशिष्ट्य आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न अगदी थोडेसे झुकलेले खांदे आहेत, कारण की दडपण स्वतः घेतोय की काय, मनामध्ये थोडासा हारलाय की काय. मध्ये जो मनामध्ये हारतो तो रनामध्ये हारतो, मनामध्ये जो जिंकत राहिला तो रनामध्ये नेहमी 2 हात करून पुढे उभा राहतो. आणि या मॅच मध्ये तसंच उभं राहावं लागेल किरणला. फुल टॉस चेंडू, सुरेख फटका आहे, खेळाडू पुढे होता, वडा कॅच यार. राजू होता, हायटेड होता आणि तदनंतर मेन अंपायर कडे पहा. नो बॉल, रुको जरा, सबर करो, फोकस करो, अंपायर कॉल नो बॉल. संधी आणि संधीचं सोनं, नशिबाची परिभाषा कशी सांगाल? किरणला विचारली तर तो सांगेल. फुल टॉस चेंडू होती, कॅच आउट. अंपायरनं दिला नो बॉल. आणि नशीब काय असतं याची आहुती आणि नशीब काय असतं याची व्याख्या मला भेटली. नो+2 आत्ताचे तब्बल 3. तदनंतर येणारा चेंडू फ्री हिटचा, लायसन भेटलंय फ्री हिट साठी. पुढे खेळण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा चेंडू आपण पाहिले तर पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केली. कव्हर रिझन मध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते. किरण 1-1 2-2 धावेसाठी प्रयत्न करतोय, झटतोय, मेहनत त्याची चालू आहे, कारण की त्याला हव्यात धावा. टीमची टोटल 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. मगाशी चर्चा केली की 35 ते 40 धावा काल मॅचेस बनवल्या गेल्यात. 40 धावा काल 26 धावा पण थांबवल्या गेल्यात. हे मैदान वेगळं आहे, इथे कुठलीही धावसंख्या सेफ नाहीये. बॅकफुटला शॉट अंपूल गरजेचा होता, महत्वाचा होता आणि अखेरीस येतोय. बॅटिंग करत असताना गुंडाच्या बॅट मधून येतोय. गुंडागिरी करणारा हा आणखीन एक धमाका. आमदार चषक 2024चा दुसऱ्या दिवसातील धमाका. वॉर्ड स्ट्रोक, अप्रतिम फटका. गुंडाला असंच खेळावं लागेल आणि त्याला अशीच भाईगिरी मैदानामध्ये दाखवावी लागेल, कारण की किरण एका साइडून शांत होता. गुंडाला शांत बसून चालणार नाहीये, शांत नाही, संत नाही, अगदी असंच खेळावं लागेल. गोल्डन षटकार बोलू शकता. धावसंख्या चमकली, बनली, आकार भेटला, उकार भेटला, धावसंख्येला वलय भेटले, धावसंख्या पॉलिश झाली आहे, जी आपण पहिली तर जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. 17 यावेळी देखील पाहताय अगदी हाफ ट्रॅक टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल प्लस GST तब्बल 1 बाउन्स म्हणून दंडित केल्या. आता 1 बाउन्स म्हणून दंडित केलंय गोलंदाजाला. आता इथून पुढे बाउन्स टाकता येणार नाहीये. एक शस्त्र होतं ते वापरलं. आता इथून पुढे कशी गोलंदाजी राहील, कारण की आत्ताच व्हाईट +1 म्हणजे तब्बल एका चेंडू मध्ये आतापर्यंत धावा किती खर्च झाल्यात विचार केला तर 8 झालेत. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 19. ओहो, यावेळी देखील आपण पाहताय काय घडलंय. व्हाईट प्लस GST आणखीन एक तब्बल आणखीन 2 धावा. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र अगदी जाऊन पोहोचली आहे. एकवीस धावसंख्या 21. आणि आवाज अगदीच कॅप्टनचा आहे की 2 चेंडू फक्त टाकायचे. गोलंदाजाला सध्या आवाज दिला गेलाय. ओहो, यावेळी अगदी क्लीन बोल्ड फसला गेलाय. मनामध्ये वेगळी उंची होती, चेंडू थोडासा खाली राहिलाय, सबमरीन राहिलाय, अगदी यष्ट्यांवरती जाऊन लागतोय. बॅकफुटला गेला, खेळण्याचा प्रयत्न, चेंडू यष्ट्यांना टपली मारून गोल. विकेटचं पतन. या मॅच मधून मात्र आता पॅव्हलियनच्या दिशेनं चाललाय. विकेटचं पतन झालंय. तब्बल 1 चेंडू अजूनही बाकी आहे. धावसंख्या 21 या धावसंख्येवरती स्थिर आहे. टीम मीटिंग करण्यासाठी आज वेळ कोणालाच देणार नाही आहोत. ओव्हर क्रमांक 3 21. यावेळी देखील आपण पाहिलं तर गुडलाईन स्पॉट वरून अगदी खेळला गेला. तब्बल डॉट बॉल, निर्धाव चेंडू, अजून एक चेंडू अजूनही बाकी असेल.
तब्बल 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत सादर केला. आपण पाहिलं तर चांगला कमबॅक, एक गोलंदाज आपण पाहिलं तर षटकार देतो, एक्स्ट्रा धावा देतो, तदनंतर होणारा कमबॅक. 21 धावसंख्या. यावेळी आपण पाहिलं तर सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड खेळाडू येते लॉंगॉनचा वेगाने दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न, रुको जरा, थांबवले लगेच, बॅक फुटला आला, पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. हा निर्णय महत्वाचा होता. येस नो वेट या 3 शब्दांचा अर्थ, या 3 शब्दांचा उपयोग रनिंग बिटवीन द विकेट मध्ये होत असतो. आणि ओव्हर क्रमांक 3 चा देखील खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 22 धावसंख्या. यानंतर टॉस साठी या येरूळ संघ आणि वाटेगाव संघ दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. येरूळ संघ आणि वाटेगाव संघ बोथ दी कॅप्टन्स टॉस साठी या. 22 धावसंख्या. 22 लॉस ऑफ दी 3. करंट रन रेट पाहिला तर 7.33 च्या अनुषंगाने सध्या बॅटिंग चालू आहे. या चिंचेच्या झाडाखाली ज्या 2 व्हीलर लावल्या जातात मित्रांनो, तिथे नका लावू. बॅकफुटला जाऊन लिडिंग एज, व्हॉट अ कॅच, अप्रतिम कॅच पकडले. विकेट कीपर आपण पाहतोय रोहितनं अप्रतिम कॅच पकडली आहे. इंद्रजीतचा हा चेंडू होता, ओव्हर क्रमांक 4 चा पहिला चेंडू होता. कॉट बिहाइंड द विकेट, चायनीज कट आणि बॅटर गॉन. व्हॉट अ कॅच. ही कॅच पहा, रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही पाहता. वाटेगाव टीम या कॅप्टन आणि येलूर संघ कॅप्टन या. येलूर संघ या कॅप्टन आणि वाटेगाव टीम हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पुश करो, खुश रहो. बॅकवर्ड पॉइंट रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला. इंद्रजीत सध्या गोलंदाजीसाठी. व क्रमांक 4 मध्ये त्याला तुम्ही पाहताय. तेवीस धावा. 23. गती परिवर्तन, स्लोअर वन, अंपायर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा त्यांचा येतोय. एक्स्ट्रा धाव दुसऱ्या बाजूने मात्र खर्च केले. आता धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. व्हाईट बॉल, सुरेख फटका, इनसाइड आउट, अप्रतिम खेळून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आहे खेळाडू. बंटी यावेळी मात्र आहे, गॅदर केल्या बंटीनं आणि तोपर्यंत फेकेपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. बंटी बदने जो मात्र चेंडूपर्यंत पोहोचतोय, गॅदर केला, लगेच फेकला, खांद्याला जोर लागला त्याचा आणि त्यांना लगेच क्षेत्ररक्षणात सर्कलच्या आतमध्ये येणं पसंतीचं केलंय. 26 धावसंख्या. मॅजिकल फिगर, 30 अप आहे आतापर्यंत. 26 आहे. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. गती परिवर्तन आणि एक काय होतं, वाटेगाव कॅप्टन आलेले आहेत. येस, इट्स अ नो बॉल, नो +1. तब्बल आत्ताच्या आहेत 2 आणि येणार चेंडू फ्री हिटचा. याला बोलतात धावत्या गंगेमध्ये हात धुवून घ्यायचं. अगदी योग्य अंपायर कॉल येतोय, योग्य कॉल आहे अंपायरचा. गुड डिसिजन. अंपायरच्या कॉलवरती मॅच चालू राहते, सो प्लीज. येस अंपायर. स्ट्राइक रोटेट होईल. येस अंपायर लेग, अंपायरने सांगितलं की रोटेट करावीच लागेल. दोन्ही टीम आलेल्या आहेत. आपण टॉस घेणार आहोत. फक्त 3 चेंडू बाकी आहेत आणि त्यानंतर लगेचच केला जाईल आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचचा टॉस. 28 धावसंख्या. फ्री हिटचा चेंडू. चला स्पीड अप घ्या प्लीज. 3 टू गो. बॅकफुटला जातोय, पंच करतो हवेमध्ये. फ्री हिटचा चेंडू. 1 धाव तर कंप्लीट केली, तिथे देखील कॅच ड्रॉप होतोय.
मात्र एकाच धावा इथे कंप्लीट केल्या. आज जिथे बंटे आहे तिथे चेंडू जातोय की काय. तब्बल 2 वेळा आपण पाहिलं तर नो बॉल या मॅच मध्ये आलेत. फ्री हिट देखील 2 आलेत, भेटले गेलेत 2 कुरप टीमला. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावसंख्या 29. बिगिट करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड या मात्र स्ट्रोक खेळला गेला. मिड विकेटचा खेळाडू तब्बल वेगानं जातोय. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावी फसला जातोय. फसली गेली दुसरी धाव. एकाच धावेती समाधान. तब्बल रनिंग बिटवीन द विकेट फसली गेली. थ्रो चांगला होता. जीव मुठीत घेऊन किरण, आशेचा किरण अखेरीस शांत झाला आणि किरणला मात्र चले जावचा इशारा केला. जड मनानं त्यानं मात्र पॅव्हेलियनच्या दिशेनं वाटचाल चालू केली आहे आणि अखेरीस आपण पाहिलं तर पेठ संघाला आणखीन एक संधी भेटली, जिथे समोरील टीम आपण पाहिलं तर कुरप टीमला आणखीन एक धक्का त्यांनी दिला. आता शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 30 धावसंख्या. या मैदानाचा जर विचार केला तर 30 धावसंख्या इथे चांगली मानली जाते, कारण की आतापर्यंत फटके, मोठे फटके आपण पाहिले तर एक षटकार आला आतापर्यंत, जो आपण पाहिले तर गुंडाच्या बॅट मधून आला. तिथून पुढे कुठली षटकार चौकार आलेला नाहीये आणि तिथून पुढे आपण पाहिलं तर सिंगल डबल. रोहित आला नवीन बॅट्समन मैदानामध्ये, न्यू बॅटर. शेवटचा एक चेंडू पण तुम्हाला राजा बनवतो. यावेळी देखील क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, थोडा शफल झाला खेळण्याचा प्रयत्न, जिथे रोहित विकेट किपर वेगाने त्या चेंडू गॅदर केला, फेकला. एक धाव कंप्लीट, दुसऱ्याला अपूर्ण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. विकेटचं पतन होतंय. बॅटर आपण पाहिलं तर गॉन होईल. पहिल्या इनिंगचा खेळ इथेच समाप्त होतोय. धावसंख्या 32 रन्स टू विन. 32 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये पेठ संघाला. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मधून अगदी टॉस का बॉस या व्यासपीठावरती, जिथे टॉस केला जाईल. अर्थातच निलेशजी मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूयात आपण टॉसची कहाणी काय राहते. थँक्यू. आपण टॉस करूया आणि टॉससाठी आपण विनंती करूया. तांबड्या मातीतला खेळ म्हटलं की कुस्ती आणि या शिराळातील नामवंत पैलवान राजूदादा हिरवडेकर यांच्या शुभास आपण टॉस करत आहोत. पुढील सामना वाटेगाव विपक्ष एल्लूर असा होणार आहे. एका बाजूला वाटेगावचे संघनायक प्रतीक आहेत तर एल्लूरचे दीपक आहेत. नाणेफेकीचा कौल कोण देणार? ओके, वाटेगाव नाणेफेकीच्या कौलचा आवाज देणार. आपण कॉइन स्पिन करूया. छापा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि नाणेफेकीचा कौल वाटेगाव या टीमने जिंकलेला आहे. प्रीतम टॉस जिंकताय, प्रथमतः काय घेताय? आम्ही बॅटिंग घ्यायचा निर्णय घेतो. धाडसी निर्णय घेताय. सकाळी टीम कुरळपने हा निर्णय घेतला, आता तुम्ही घेताय. कुठपर्यंत मजल माराल? किमान आम्ही चांगला स्कोर करण्याचा प्रयत्न करू. आमदार चषक 2024 खेळताय, कशी भावना आहे? अतिशय नियोजन चांगलं केलेलं आहे. एक प्लॅटफॉर्म म्हणून आपल्याला शिराळा या संघासाठी बऱ्यापैकी आम्हाला एक प्लॅटफॉर्म भेटलेला आहे. हे अतिशय नियोजन चांगलं झालेलं आहे आणि प्लेयर्ससाठी पुढची वाटचाल भेटू शकते यातून. मी एल्लूरकडे येईन. दीपक, तुम्ही टॉस जिंकला असता, तुम्ही काय घेतलं असतं? आम्ही फिल्डिंगच घेणार होतो. आमचा पण निर्णय फिल्डिंग होता. दोघांना पण निर्णय, आता काही अडचण नाही. म्हणजे अगदी मनासारखं झालंय टॉसमध्ये. स्पर्धेबद्दल आपल्या भावना कशा आहेत? आमदार चषक 2024 आपण घेतोय. कालचा पहिला दिवस, आजचा दुसरा दिवस. आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना एक नंबरची स्पर्धा आहे. टॅलेंट आहे दाखवण्याची त्यांना चांगला चान्स आहे आणि याच्यामुळं नवीन नवीन टॅलेंट पुन्हा आपल्याला बघायला मिळेल सगळं आता येत्या वर्षात. राजूदा, तुमच्याकडे मेन तांबड्या मातीतला खेळ तुम्ही खेळलात, जी पारंपरिक आपली कुस्ती आहे आणि पश्चिम महाराष्ट्र कुस्तीमध्ये अग्रेसर आहे आणि पश्चिम महाराष्ट्रानेच ऑलिम्पिकला पहिलं पदक दिलं. तुमच्या भावना कशा आहेत? आमदार चषक 2024 आपण आवर्जून उपस्थित आहात. माझा मेन गेम कुस्ती आहे ॲक्च्युली, तरीसुद्धा मी क्रिकेट खेळतो आणि क्रिकेटमध्ये सुद्धा मला आवड आहे. त्यामुळं मी आमच्या इथे ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेला मी कायम उपस्थित असतो आणि माझे सहकारी आणि आम्ही चांगल्या प्रकारचं आम्ही नियोजन करतो. बाकी क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर शेवटी गेम आहे. कोण जिंकेल कोण हरेल याचा विचार न करता क्रिकेट एन्जॉय करा, एवढीच आमची इच्छा आहे. क्या बात आहे दादा. आपण चांगल्या शब्दात खेळाडूंना शुभेच्छा दिलेल्या आहेत. चांगलं क्रिकेट खेळा. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. दादांचा आभार मानूया. टॉस जिंकलाय वाटेगाव या टीमने. धाडसी निर्णय घेतला की आम्ही प्रथम बॅटिंग करतोय आणि टीम एल्लूरला
आमंत्रित केलेलं आहे प्रथम गोलंदाजी करण्यासाठी. आहे नाणेफेकीच्या कौलची माहिती. सत्र क्रमांक 2 कडे वळूया आणि पुन्हा एकदा धावतं वार्तांकन ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया, जिथे जोडले गेलेले आहेत किरण मस्कर सर. चला टीम लगेच या प्लीज. टॉस होईपर्यंत तुम्ही मैदान आणि क्षेत्ररक्षण सजवून घेत जा. टीमला विनंती आहे, टीम्स या लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. बॅट्समन मैदानामध्ये दाखल व्हा. तब्बल आपण पाहिलं तर 32 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. आमचे बाजार समिती माजी संचालक सन्मान्य आदरणीय मंगेशजी कांबळे साहेब देखील आज उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. आमदार चषक 2024च्या वतीनं वेलकम, सुस्वागतम. बत्तीस धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. 32. यानंतर देखील जो टॉस झाला वाटेगाव टीम आपण पाहिलं तर वाटेगाव टीमनं टॉस जिंकलं आणि बॅटिंग घेतली. आज दोन्ही टीमनं टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि समोरच्या कॅप्टनला विचारलं की तुम्हाला काय हवं होतं. ते बोलले आम्हाला पण गोलंदाजीच हवी होती. यानंतरच्या मॅचमध्ये देखील तेच होतं. इथून पुढे टॉस घ्यायचे की नाही हा प्रश्न आता उपस्थित केलाय. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पहिली खूप छान आवाजाची काळजी DJ अमोल त्यांच्या माध्यमातून घेण्यात आली. आपण भारी, आपला साऊंड भारी, आपला गॉगल लय भारी. मॅचच्या दिशेनं लगेच जाऊयात. चला स्पीड अप घेऊयात प्लीज. चला पहिल्या मॅच साठी थोडासा उशीर होतोय. प्लीज सेकंड इनिंग लगेच सुरुवात करून द्यायची. कुरळप टीमचा अष्टपैलू खेळाडू किरणच्या हातामध्ये जबाबदारी दिली. ओव्हर क्रमांक 1 मध्ये पॉवर प्ले मध्ये, मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये, ज्याला मराठीमध्ये हाणामारीचं षटक देखील म्हटलं जातं. 32 धावेची गरज. अम्ब्रेला टाईप, हाफ अम्ब्रेला टाईप क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. जिथे आपण पाहिलं तर संपूर्ण बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, जिथे मिड विकेट असेल, अगदी मिड ऑनला खेळाडू आहे, मिड ऑफला देखील खेळाडू आहे, कव्हरला खेळाडू आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील खेळाडू आहे, बॅकवर्ड पॉइंटला देखील खेळाडू आहे. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर, जिथे आपण पाहिलं तर अगदी काव कॉर्नर आणि जिथे आपण पाहिलं तर अगदी लॉंग ऑफ रिजन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर या दोघांच्या मध्ये अनऑर्थोडॉक्स रिजन मध्ये खेळाडू उभा आहे. ही संपूर्ण क्षेत्ररक्षण मैदानाचं सजवलं गेलंय. राईट हँडेड बॅटरसाठी किरणला बाहेर काढलंय. बॅटिंग करत असताना आपण पाहिले तर सईद आहे स्ट्रायकिंगला, तर दुसऱ्या साईडला आपण पाहिले तर मनोज. दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झाले पेट टीम कडून. 32 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. सध्या आपण पाहिलं तर कुरप संघाने शेवटच्या 2 ओव्हरमध्ये या धावसंख्या गोळा केलेत आणि सध्या दाखल झाले सेकंड इनिंग मध्ये 32चं टार्गेट पूर्ण करण्यासाठी. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन अगदी स्क्वॅट कट करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घेतोय. गली रिजन मध्ये चेंडू दाखल होतोय, जिथे डिक्लेअर झोन आहे. मनोज सध्या मात्र स्ट्राईकला तुम्ही पाहताय. ओव्हर क्रमांक 1 आणि पहिला चेंडूवरती स्ट्राईक रोटेट झाली. सईदने ती केली. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. यॉर्कर चेंडू, क्रिकेटचं अस्त्र बाहेर काढलं किरणनं. बॅटीची अगदी बॉटम एज घेऊन चेंडू डिक्लेअर मध्ये जातोय. एक धाव पुन्हा एकदा प्राप्त झाले. 1-1 डिक्लेअर. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, तदनंतर 1 धाव. सध्या आपण पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवरती तब्बल 2 धावा आतापर्यंत प्राप्त झालेत. सईद आणि मनोज सिंगल सिंगल, एकेरी एकेरी, दुहेरी दुहेरी धावेने मॅचला सुरुवात करण्याचा प्रयत्न, मानसिकता त्यांची दिसून येते. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र खेळाडू आहे मिड ऑफचा. वेगानं चेंडू गॅदर केला. फेकी त्यानं अगदी आरामामध्ये केले. तोपर्यंत 1 चिकी धाव, 1 रन. तुमने चुराया जो सनम, असं म्हणायला हरकत नाहीये. चिकी धाव, चोरीची धाव, अगदी सिंगल डबल थांबल्या नाहीयेत. एकेरी दुहेरी धावा या क्रिकेटच्या खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर महत्वाच्या मानल्या जातात. लाईफलाईन क्रिकेटची मानली जाते. सिंगल डबल किरणला सध्या दाखवलं जात आहे.
गोलंदाजी ओव्हर क्रमांक 1 मध्ये ज्या पद्धतीने प्रत्येक चेंडूवरती आतापर्यंत एक धाव ज्यानं खर्च केली आहे. फुलटॉस चेंडू होता, अगदी वेगानं टाकला. एखाद्या फलंदाजाला विचारावं तुझा आवडता चेंडू कोणता, ज्युसी फुलटॉस या फुलटॉसला म्हटलं जातं. आणि याच वेगानं टाकलेल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर खेळत असताना टायमिंग प्रॉपर झालं नाहीये, पंच बसला नाहीये अर्थातच मनोजचा. आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट होते, एक धाव कंप्लीट केली आणि टीमची टोटल अगदी 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अगदी यावेळी देखील आपण पाहिलं तर थोडासा बुंदा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, जिथे खेळाडू ऑलरेडी तैनात केला. बॅकवर्ड पॉइंट रिझनला एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. किरण ज्या पद्धतीने या क्षेत्ररक्षण सजवतोय त्याच पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत त्याची राहिली आहे. तब्बल 5 चेंडूमध्ये 5 सिंगल धावा त्याने खर्च केले. म्हणजेच काय, अर्थातच कुरळप संघाचा एक अष्टपैलू गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे किरणकडे तुम्ही पाहताय. बॅटिंग करत असताना त्याने जबाबदारी घेतली, परफॉर्मन्स तो दाखवू शकला नाही, पण गोलंदाजीची जबाबदारी जेव्हा त्याच्या हातामध्ये आली तेव्हा आपण आपल्या टीमसाठी पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय कामगिरी करू शकतो याचं चांगलं उदाहरण पहिल्या 5 चेंडूमध्ये त्यानं दिलंय. यावेळी देखील आपण पाहिलं तर बॅटीच्या अगदी बॉटमला खेळाडू आहे, कव्हरचा चेंडू गॅदर करतोय. 6 चेंडूमध्ये 6 धावा, प्रत्येक चेंडूमध्ये एक सिंगल ज्यानं खर्च केली. त्या किरणच्या गोलंदाजीची इथे समाप्ती होते. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला, पहिल्या षटकाची सांगता झाली आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले 6 लॉस ऑफ डी 0 विकेट. बॅटिंग करते पेठ संघ. आफ्टर 1 ओव्हर 32 आहे टार्गेट. ओव्हर क्रमांक 1 अगदी शांततेमध्ये. बऱ्याचदा वादळापूर्वीची शांतता असते. वरदराज गोलंदाजीसाठी दाखल झाला. ओव्हर क्रमांक 2 मध्ये वरदराज कुरळप टीम कडून आमदार चषक 2024 टेनिस क्रिकेटची पहिली स्पर्धा, कारण की अजूनही रबर बॉलच्या स्पर्धा संपूर्ण चालू आहेत. नवी मुंबई अगदी कल्याण भिवंडी घेतलं. रायगड प्रीमियर लीग 40+ थोड्या दिवसामध्ये येते. अगदी आजच त्यांचं ऑप्शन आहे. अजूनही रबर बॉल सुरुवात आहे, पण टेनिस क्रिकेट हंगामातला आपण पाहिलं तर पहिली स्पर्धा रबर बॉल मध्ये जी टेनिसची घेतली जाते, आमदार चषक. विकेट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये जरूर आहे. चेंडू बॅकवर्ड पॉइंटचा खेळाडू वेगाने येतोय. चेंडू खाली, विकेटचा पतन. वॉट अ कॅच, अप्रतिम कॅच पकडली गेली आहे. अप्रतिम कॅच वरदराजाला. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी मनोजला माघारी पाठवलं. पार्थनं ही कॅच पकडली आहे. अप्रतिम, अगदी ओंजळीमध्ये ही कॅच पहा. पार्थने पकडली, त्यानंतर जल्लोष केला. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव अगदी दाखवले गेले ओमसा एमटीसीच्या माध्यमातून. आणि पहिली विकेट वरदराजनं आपल्या टीमला मिळवून दिली आहे. बंटी मधने दाखल झाला मैदानामध्ये बॅटिंग साठी. बंटी मधने पेठ गावातून दाखल झालेला खेळाडू आहे. आज पेठ टीम कडून खेळतोय. दुसऱ्या साईडला वरदराजला तुम्ही पाहताय गोलंदाजीसाठी. वरदराजनं पहिला चेंडूवरती राजपण दाखवलंय. मी आलो, मी पाहिलं आणि पहिला चेंडूवरती अगदी पहिलीच विकेट टीमला मिळवून दिली. आता पेठ गावाकडून बिलॉंग होणारा अर्थातच बंटी मधने मैदानामध्ये दाखल झाला. पहिला चेंडू बॅडमिंटन फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर पुन्हा एकदा क्लोज आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर रोहित होता विकेट किपर अर्थातच जिथे पेठ टीम कडून. आता जेव्हा पेठ टीम बॅटिंग करते कुरळप टीम कडून आपण पाहिलं तर किरण आहे विकेट किपर. एक क्लोज विकेट किपर होतं का? क्लोज विकेट किपर जेव्हा जेव्हा उभे राहतात तेव्हा तेव्हा फलंदाजाला पुढे निघण्याची संधी दिली जात नाही. यावेळी देखील सुरेख फटका, बिग हिट, बॉल बॅक ड्राइव्ह हवेमध्ये. खेळाडू पोहोचत नाहीये. बंटी मधनेची कॅच होणं अगदी महत्वाचं राहील, कारण की पेठ संघाकडून अगदी पेठ संघाचा बाहुबली म्हटलं तरी चालेल एक रन मशीन आहे
जेव्हा जेव्हा बंटी थांबलाय तेव्हा तेव्हा समोरच्या संघाला घाम फोडला आणि हा त्याचा इतिहास आजही पेठ संघामध्ये बोलला जातो. तब्बल धाव संख्या आपण पाहिली तर 8 लॉस ऑफ दी 1 विकेट. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे आणि गोलंदाजीसाठी वरदराजच्या खांद्यावरती वेगळी जबाबदारी आहे, कारण की बंटी मदनेला त्याला थांबवायचं आणि बंटी मदनेला थांबवला की मॅच संपते. त्याच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या जातील का वरदराज कडून? चांगला चेंडू बॅकफुटला निघण्याचा प्रयत्न, यावेळी देखील हवेमध्ये खेळाडू आहे, कॅच साठी येतोय, विकेटचा पता नव्हतोय, बडी मछली जाल में फस गई. बंटी मदने या टीमचं वादळ, या टीम मध्ये महत्वाचा फलंदाज, चले जावचा इशारा केला. बंटी मदने बॅक टू द डकआउट, कॅच आउटच्या स्वरूपामध्ये तो बाद होतोय. अप्रतिम कॅच पकडली. फलंदाज आपण पाहिलं तर राजाबाबू काकारण्याचे राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सन्माननीय PR पाटील दादा यांचे नातू पार्थ यांच्याकडून अतिशय सुरेख अशा पद्धतीचा झेल या ठिकाणी पकडला गेला. कुरुप संघाकडून खूप चांगल्या प्रकारचं गोलंदाजी या ठिकाणी आपणास पाहायला मिळत आहे. आणखीन एक समालोचक भेटलेत आम्हाला. खूप छान कॅच पार्थच्या माध्यमातून. पार्थ ओपनिंगला आला, त्यानंतर बॅटिंगची जबाबदारी त्यानं घेतली होती. क्षेत्ररक्षणामध्ये आपण देखील टीमचा महत्वाचा हिस्सा आहे. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून देखील मॅच बनवता येते. 8 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेलेत. तब्बल 2 विकेट आतापर्यंत माघारी गेलेत, ज्यामध्ये आपण पाहिली तर पहिली विकेट अर्थातच मनोजने सोडली. त्यानंतर बंटीला देखील माघारी जावं लागलं. मात्र साहिल अजूनही मैदानामध्ये आहे, सैल अजूनही मैदानामध्ये आहे आणि रोहित आता मैदानामध्ये दाखल झाला स्ट्राईकला. कापूस खेडगावचा सुपुत्र आणि पेट टीम कडून आज बॅटिंग करत असताना रोहितला तुम्ही पाहता मैदानामध्ये. अगदी जेव्हा गोलंदाजी होती पेट टीमची तेव्हा ॲज अ बेस्ट विकेट कीपर म्हणून त्याला पाहिलं. आता बॅटिंग परफॉर्मन्स त्याचा कसा आहे याच्याकडे लक्ष आहे प्रेक्षकांचं. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू शॉर्ट आर्म हुक करण्याचा प्रयत्न बॅटच्या टॉप एजला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी डिक्लेअर मध्ये 1 धाव जाते. सिंगल डबल्स एकेरी दुहेरी धाब्याने मॅच बनवण्याचा प्रयत्न आत्ताही केला जातोय, जिथे 32 धावेचं टार्गेट आहे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि दुसऱ्या ओव्हरमधील तब्बल 5 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत आणि या 5 चेंडूमध्ये वरदराजने तब्बल धावा खर्च केल्या 3 आणि विकेट घेतल्या 2. 32 धावेचं टार्गेट. नेक्स्ट बॉल प्लीज पुरवायचा आहे. दुसरा चेंडू लगेच पुरवायचा आहे. एक चेंडू अजूनही बाकी आहे, क्रमांक 2चा. यानंतर आपण पाहिलं तर वाटेगाव आणि अर्थातच येलूर टीम या 2 संघांमध्ये यानंतरची मॅच होईल, जिथे वाटेगाव संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे. मात्र या मॅचचं काय आणि या मॅचचं चित्र कसं असेल, या मॅचचा रिझल्ट काय लागेल आणि कोणता संघ आजच्या दिवसातील पहिला विजय आपल्या नावावरती करून घेईल. वेगाने टाकला. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर लेग स्टिक सोडून जाण्याचा प्रयत्न, खेळाडूचा अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिला. व्हाईट बॉल. स्लीपचा खेळाडू वेगाने आला, लेग स्टिकच्या बाहेर चेंडू निघत होता, जो वाट बघत होता डिक्लेअरची, मात्र अखेरीस तो चेंडू अडवला गेला. एक धाव अडवणं देखील संघासाठी खूप महत्वाचं राहतं, पण की एका धावेची किंमत ही शेवटच्या क्षणाला आपल्याला समजली जाते. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव यावेळी मात्र जरूर कंप्लीट केली जाते. दोन षटकांचा खेळ यावेळी मात्र जरूर झालेला. तब्बल 11 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेलेत. 11 ऑन अ स्कोर कार्ड. दोन्ही खेळाडू खाली बसलेत, क्षमतेपेक्षा जास्त धावलेत म्हणून खाली बसलेत, पण क्षमतेपेक्षा जास्त धावल्याने दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला देखील दमच लागतो. हा खरा इतिहास राहिला आतापर्यंतचा. आता येणारे 12 चेंडू आणि तब्बल आपण पाहिलं तर समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. तब्बल 12 चेंडूमध्ये अजूनही 21 धावा विजयासाठी हव्यात. हे समीकरण सध्या दाखवलं जात आहे. ओव्हर क्रमांक 3 आता इम्पॉर्टंट आहे, जिथे गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर सौरभ दाखल झाला.
वशी गावचा हा खेळाडू सुपुत्र वशी गावचा हा खेळाडू आणि वशी गावातून बिलॉंग करणारा सौरभ सध्या मात्र दाखल झाला. ओहो यावेळी देखील आपण पाहिलं पहिला चेंडू अंपायर कॉल येतोय नो बॉल इट्स अ थ्रो बॉल. थ्रो बॉल पहिला चेंडू सौरभचा अंपायरनं पाहिलं लेग अंपायरनं ओळखलं संतोष डोकरे सर आणि हा गोलंदाज बॅन होईल आता स्पर्धेसाठी. सौरभला आता या स्पर्धेमध्ये गोलंदाजी हातात घेता येणार नाही. टीम मीटिंग करू नका बराचसा वेळ गेलाय बाया. गुंडा सध्या आपण पाहिलं तर मिस्टर गुंडा गोलंदाजीसाठी दाखल होतोय. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी चेंडू अंपायर लेग अंपायर मेन अंपायर कडे पाहत आहेत आणि कदाचित चेंडू कुठे टप्पा पडला हे विचारतायत. वन बाउन्स दंडित केलं जात आहे. बॅट्समन सध्या पाहत आहेत चेंडू कुठे टप्पा पडलाय मात्र अंपायर कॉल हा महत्वाचा राहील. अंपायर कॉलचा मान ठेवायचा. एक गोष्ट लक्षात घ्या अंपायरला आम्ही जरूर सर्व नियम दिलेले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये सर्व नियम आहेत. तर वन बाउन्स अंपायरनं जरूर कॉल दिलाय. इट्स अ वाईट प्लस वन बाउन्स अगदी वाईट बॉल आहे. वन बाउन्स म्हणून देखील दंडित केलं जाते. बॅटिंग साठी सध्या आपण पाहतोय सईद ज्याने तब्बल 4 धावा आतापर्यंत ठोकल्यात. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी क्रॉस बॅटरी खेळण्याचा प्रयत्न लेग अंपायर कडे लक्ष द्या. आणखीन एक नो बॉल येतोय नो +1 दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा थांबवला जातोय. आज नक्की घडतंय काय कुरप टीम आपण पाहिलं तर विचार करेल की बॉलर आता आणायचे कुठून कारण की आणखीन एक गोलंदाज आपण पाहिलं तर थ्रो मध्ये बाहेर निघतोय. लेग अंपायर तुम्ही पाहताय संतोष डोकळे सर ज्यांच्या माध्यमातून लगेच पकडलं गेलं गोलंदाजाला. नो +1 आणखीन एक थ्रो गोलंदाज. आता हा देखील गोलंदाज बँड होईल अर्थातच आमदार चषक 2024 या स्पर्धेसाठी. धावसंख्या अजूनही आपण पाहिली तर पुढे गेली आहे जी तब्बल कुरळ पंचायत समिती गट आणि पेट पंचायत समिती गट अशी संपूर्ण दोन्ही बॅचेस सध्या तुम्ही पाहताय. हा देखील डेड बॉल. आज नक्की मॅच मध्ये चाललंय काय कारण की टीमची टोटल आपण पाहिली तर आणखीन पुढे गेले जी शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न कुठली धाव इथे दिली जात नाहीये. डॉट बॉल आणखीन एक येतोय. विकेट किपर आपण पाहिले तर पुन्हा एकदा चेंडू गॅदर करतोय. दोन्ही बॅट्समन मध्ये आता चर्चा होईल खेळपट्टीच्या अगदी मधोमध येतील कारण की चर्चा केल्याशिवाय विषय मिटत नाही हे देखील खरं. या मॅच मध्ये आता चर्चा चालू झाली आहे कारण की येणारे नो बॉल बॅन झालेले गोलंदाज त्यामध्ये एक्स्ट्रा धावा 15 धाव संख्या. बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पूल चांगला फटका घेऊन काढला निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनला अगदी 2 धावेसाठी. फटका चांगला होता. सर्कलला जर हा फटका घेऊन काढला असता तर अगदी चांगल्या पद्धतीने धावा भेटल्या असत्या मात्र तब्बल आत्ताच्या धावा आपण पाहिले तर फक्त 2 भेटल्या जातात. तब्बल 17 धावा. धावा अजूनही 10 चेंडू मध्ये 15 धावेची गरज आहे. हे समीकरण या मॅचचं आहे. बॅकफुटला जातोय यावेळी देखील शॉर्ट आर्म पूल आणि आता देखील डेड बॉल आहे. आता देखील डेड बॉल आहे. हा देखील डेड बॉल. की गोलंदाज आज आपण पाहिले तर कुर्रप संघाची डोकेडोकी म्हणजे गोलंदाजी ठरली कारण की पहिल्या 2 ओव्हर त्यांच्या सेफ आहेत मात्र त्यानंतर गोलंदाज कोण कारण की ऑलरेडी 2 बॅन झालेत. आता 3री ओव्हर आहे याच्यानंतर आणखीन एक शोधायचा आहे. त्यामध्ये आपण पाहिलं तर समीकरण थोडंसं कमी होत चाललंय.
यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, सुरेख उचलला, फेकून दिला, बाहुबली टोला. आमदार चषक 2024चा वॉर्ड स्ट्रोक रोहितच्या बॅट मधून येतोय हा फटका. काय फटका केला रोहितनं. बॉडी आहे, बॉडी लँग्वेज आहे, मनगट आहे, आर्म्स आहे, मनगटाची ताकद त्यानं दाखवली आहे. गरकन चेंडूला स्लॉट मध्ये होता, उचलला, फेकून दिला, पार्किंग लॉट मध्ये बाहेर. गेंद असती असती बस्ती में, रोहित अपने मस्ती में, बोलायला हरकत नाहीये. शॉर्ट आर्म पुल, रोहितला नाही टाकू शकत शॉर्ट बॉल. बोला था शॉर्ट बॉल नहीं डालने का, दे धक्का, आणखीन एक चक्का. बॅक टू बॅक 2 षटकार येतात. वॉर्ड स्ट्रोक, आमचा निर्धार हाच आमचा प्रगतीचा षटकार. आमदार चषक 2024 वॉर्ड स्ट्रोक. काय फटका घेऊन काढला. 29 धावा स्कोर कार्ड वरती. गाडी पहिल्या दुसऱ्याच घेर वरती होती. रोहित आला, स्टेअरिंग हातामध्ये, घेर चेंज, डायरेक्ट पिकअप. 2 चेंडू 2 षटकार, 6चा पाडा पाठ होता, आत्ता बोलून दाखवला. 29. आत्ता फक्त विजयासाठी आपण पाहिलं तर 3 धावेची गरज आहे. चांगली पार्टनरशिप रोहित आणि सईदच्या मध्ये. आणि सईद सध्या आपण पाहिलं थोडा शांत आहे. नेहमी हिरो नाही बनलं तरी चालतं, कधी कधी हिरोचा भाव बनलं तरी चर्चेत राहतं. 29. 29 धावा. वॉट अ मॅच. ही बनली मॅच, बनवली मॅच, घडवली मॅच, रंगवली मॅच आणि पूर्णपणे हवा काढली या मॅचची. आणखीन एक हवेमध्ये. वॉट अ कॅच. रोहित आणखीन एक लगावतोय की काय. तोपर्यंत आपण पाहिलं तर अगदी किरण जातोय धावत. या दोघांची मैत्री नेहमी मैदानामध्ये पाहिली आणि अखेरीस रोहित नावाचं वादळ शांत झालं. रोहित, वॉट अ स्ट्रोक. गणेश आला, अप्रतिम कॅच गणेशनं पकडली आहे आणि नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होत आहेत. अर्थातच मिस्टर राजू. माणिकवाडी गावचा सुपुत्र आणि सध्या मैदानामध्ये. अजूनही 3 धावा हव्यात जिंकण्यासाठी आणि तब्बल आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 3 संपण्यासाठी 1 चेंडू फक्त बाकी आहे. इथे डॉट चेंडू जातोय तर इथून पुढे 6 चेंडू 3चं समीकरण बघायला भेटेल, जिथे मॅच कदाचित कुरळप संघ आणखीन बनवू शकतो. की मॅच बनवणं कठीण नाही आहे, फक्त एक परफेक्ट गोलंदाज तुमच्याकडे जो हवा आहे, जो आपण पाहिली तर वैविध्यपूर्ण ओव्हर घेऊन येईल. राजू, बॅकफुटला जातोय राजू. आया ये धनाधन. आज षटकार चौकाराची भाषा आहे पेट संघाकडून आणि तदनंतर सिंगल डबलने पोट भरणारच नव्हतं. षटकार हवा, डझन मध्ये धावा हव्या होत्या. राजू आया, खुशिया लेके आया आणि पहिला चेंडू ती स्वागत केलं. स्वॅक्सचे षटकार आणि अखेरीस विजेता झालाय संघ. अर्थातच पेट संघ. पेट पंचायत समिती संघ सध्या आपण पाहिलं तर विजेता झाला. विजय संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक, बॅड लक. कुरळ पंचायत समिती सदस्य संघ संपूर्ण आपण पाहिलं तर यावेळी अगदी पहिल्याच मॅच मध्ये पराभूत झाला. मात्र ही पहिली